नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्याप्रसारक समाज KTHM महाविद्यालय अर्थशास्त्र विभाग. विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आपलं TYBAचा आर्थिक विकास आणि नियोजन म्हणजेच इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड प्लॅनिंग म्हणजेच G3 हा जो विषय आहे तो मी डॉक्टर मीनाक्षी निमसे घेणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या विषयाची सुरुवात आपण सिलेबस बघून करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट टर्मसाठी आपल्याला एकूण 4 प्रकरणं असणार आहेत. त्यातलं आपलं पहिलं प्रकरण आहे आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी म्हणजेच इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड ग्रोथ. ह्या पहिल्या प्रकरणामध्ये आपण एकूण 5 सब पॉईंट बघणार आहोत. त्यातला आपला पहिला सब पॉईंट आहे आर्थिक विकासाचा अर्थ म्हणजेच मिनिंग ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. दुसरा आपला सब पॉईंट असणार आहे आर्थिक वृद्धीचा अर्थ म्हणजेच मिनिंग ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ. तिसरा आपला सब पॉईंट असणार आहे आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी यांमधील फरक म्हणजेच डिफरन्स बिटवीन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड ग्रोथ. विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी या दोनही संकल्पना सर्वसाधारणपणे एकाच अर्थाने वापरल्या जातात, पण या दोनही संकल्पनांमध्ये मूलभूत असा फरक आहे. मग तो फरक नेमका काय आहे ते आपण ह्या पॉईंटमध्ये बघणार आहोत. या प्रकरणाचा आपला चौथा सब पॉईंट असणार आहे आर्थिक विकासाचे निर्देशक म्हणजेच इंडिकेटर्स ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. मग एखाद्या देशाचा आर्थिक विकास होतो आहे की नाही हे ठरवण्यासाठी किंवा हे बघण्यासाठी काही निर्देशक किंवा काही कसोट्या आहेत. मग ते निर्देशक किंवा कसोट्या कोणते आहेत ते आपण ह्या पॉईंटमध्ये शिकणार आहोत. ह्या प्रकरणाचा शेवटचा सब पॉईंट असणार आहे आपला आर्थिक वृद्धीचे निर्देशक म्हणजेच इंडिकेटर्स ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ. यात आपण हे बघणार आहोत की एखाद्या देशाची आर्थिक वृद्धी किंवा एखाद्या देशाची वृद्धी झाली आहे की नाही हे कसं ओळखायचं आणि हे ओळखण्यासाठी काही कसोट्या किंवा निर्देशक आहेत. त्या कसोट्या किंवा निर्देशक काय आहेत ते आपण ह्या पॉईंटमध्ये बघणार आहोत. आपलं दुसरं प्रकरण असणार आहे विकसनशील देश म्हणजेच डेव्हलपिंग कंट्रीज. यात आपण एकूण 2 सब पॉईंट बघणार आहोत. त्यातला पहिला सब पॉईंट आहे विकसित देश, विकसनशील देश आणि अल्पविकसित देश संकल्पना म्हणजेच कॉन्सेप्ट ऑफ डेव्हलप्ड कंट्रीज, डेव्हलपिंग कंट्रीज अँड अंडर डेव्हलप्ड कंट्रीज. विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक जगाचा जर विचार केला किंवा आधुनिक काळाचा जर विचार केला तर जगाची विभागणी आपण ही 3 गटांमध्ये किंवा 3 विभागांमध्ये केलेली आहे की ज्यामध्ये विकसित देश आहे, विकसनशील देश आहे आणि अल्पविकसित देश आहेत. मग हे विकसित देश, विकसनशील देश किंवा अल्पविकसित देश काय संकल्पना आहेत ते आपण ह्या पॉईंटमध्ये बघणार आहोत. आपला दुसरा पॉईंट असणार आहे की विकसनशील देशांची वैशिष्ट्य म्हणजेच कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डेव्हलपिंग कंट्रीज. मग हे विकसनशील जे देश आहेत त्यांची वैशिष्ट्य नेमकी कोणती आहेत की ज्याच्यामध्ये आपण सांगू शकतो की आर्थिक वैशिष्ट्य म्हणजेच इकॉनॉमिक कॅरेक्टरिस्टिक्स. दुसरं आहे लोकसंख्या विषयक वैशिष्ट्य म्हणजेच डेमोग्राफिक कॅरेक्टरिस्टिक्स. तिसरं वैशिष्ट्य आहे सामाजिक व सांस्कृतिक वैशिष्ट्य म्हणजेच सोशिओ कल्चरल कॅरेक्टरिस्टिक्स. चौथं वैशिष्ट्य आहे तंत्रज्ञान विषयक वैशिष्ट्य म्हणजेच टेक्नॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स. आणि 5वं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे इतर वैशिष्ट्य अदर कॅरेक्टरिस्टिक्स. आपलं तिसरं प्रकरण असणार आहे विकास प्रक्रियेतील अडथळे म्हणजेच कॉन्स्ट्रेंट ऑन डेव्हलपमेंट प्रोसेस. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघितलं तर काही देश जे आहे ते प्रगत आहे, काही अप्रगत आहे किंवा काही देश जे आहे ते विकसनशील आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये विकासाच्या बाबतीत अशी भिन्नताही आढळून येते. मग ही भिन्नता आढळून येण्यामागचे नेमके कारण काय आहे किंवा कोणत्याही देशाला त्यांचा विकास साध्य करण्यासाठी कोणत्या मर्यादा येतात हे आपण ह्या प्रकरणामध्ये बघणार आहोत. मग या विकास प्रक्रियेचे जे अडथळे आहेत यात आपण एकूण 8 सब पॉईंट बघणार आहोत. त्यातला आपला पहिला पॉईंट असणार आहे दारिद्र्याचे दृष्टचक्र म्हणजेच विसियस सर्कल ऑफ पॉवर्टी. दुसरा आपला पॉईंट असणार आहे लोकसंख्येचा प्रस्फोट म्हणजेच पॉप्युलेशन एक्सप्लोजन.
तिसरा पॉईंट आहे शेतीची कमी उत्पादकता म्हणजेच लो प्रोडक्टिव्हिटी ऑफ ॲग्रिकल्चर. चौथा पॉईंट असणार आहे भांडवलाची टंचाई म्हणजेच स्केअरसिटी ऑफ कॅपिटल. पाचवा पॉईंट आहे अयोग्य तंत्रज्ञान म्हणजेच इनॲप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी. सहावा आपला पॉईंट आहे सामाजिक सांस्कृतिक अडथळे म्हणजेच सोशिओ कल्चरल लिमिटेशन्स. सातवा आपला पॉईंट असणार आहे राजकीय व प्रशासकीय अडथळे म्हणजेच पॉलिटिकल अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लिमिटेशन्स. आणि आपला आठवा सब पॉईंट आहे बाह्य अडथळे म्हणजेच एक्सटर्नल बॉटलनेक. विद्यार्थी मित्रांनो, ह्या टर्मचं आपलं शेवटचं चौथं प्रकरण असणार आहे आर्थिक विकासाचे सिद्धांत म्हणजेच थिअरीज ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक विकासाचा अर्थ काय आहे, आर्थिक विकासाचे प्रेरक घटक कुठले आहे किंवा आर्थिक विकासाचे निर्देशक कोणते आहेत, आर्थिक विकासाची प्रक्रिया, आर्थिक विकासातील अडथळे, आर्थिक विकासाबाबत सरकारचं नेमकं कोणतं धोरण असलं पाहिजे इत्यादी प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न पूर्वीपासूनच अर्थशास्त्रज्ञांनी केलेला आपल्याला दिसून येतो. मग व्यापारवादी विचारवंत तसेच निसर्गवादी विचारवंतांनी विस्कळीत स्वरूपात का होईना आर्थिक विकासाबाबत आपले विचार मांडले होते. नंतर आर्थिक विकासाबाबत व्यवस्थित विवेचन किंवा ज्याला आपण सैद्धांतिक स्वरूप म्हणूया, त्या सैद्धांतिक स्वरूपात विचार मांडण्याचे कार्य 18व्या व 19व्या शतकात सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. मग आर्थिक विकासाबाबत वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांची काय मतं होती ती आपण ह्या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. मग ह्या प्रकरणामध्ये आपले एकूण 3 सब पॉईंट आहेत. त्यातला पहिला पॉईंट आहे आर्थिक विकासाचा सनातन सिद्धांत ॲडम स्मिथ, रिकार्डो आणि माल्थस म्हणजेच क्लासिकल थिअरीज ॲडम स्मिथ, रिकार्डो अँड माल्थस. मग विद्यार्थी मित्रांनो, ॲडम स्मिथ हे जे इकॉनॉमिस्ट किंवा अर्थशास्त्रज्ञ होते त्यांना सनातनवादी विचार प्रणालीचा जनक मानलं जातं. ॲडम स्मिथ नंतर डेव्हिड रिकार्डो, थॉमस माल्थस, जॉन स्टुअर्ट मिल इत्यादी अर्थशास्त्रज्ञांनी सनातन विचार प्रणालीचा विकास केलेला आहे. मग ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, जे.एस. मिल, थॉमस माल्थस इत्यादी सनातन अर्थशास्त्रज्ञांनी आर्थिक विकासासंबंधी जे विचार मांडले त्यांना आर्थिक विकासाचा सनातन सिद्धांत म्हणतात. आपला दुसरा सब पॉईंट असणार आहे कार्ल मार्क्स यांचा आर्थिक विकासाचा सिद्धांत म्हणजेच कार्ल मार्क्स थिअरीज ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. त्यानंतर आपला तिसरा सब पॉईंट असणार आहे शुम्पीटर यांचा आर्थिक विकासाचा सिद्धांत म्हणजेच शुम्पीटरियन थिअरीज ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपले ह्या टर्ममध्ये एकूण 4 प्रकरण